टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कुटुंबियांसोबत जल्लोष साजरा केलेला आहे। भारताच्या विजयानंतर त्याने पत्नीसोबत आनंद व्यक्त केला, आनंद साजरा केलेला आहे। तसंच आपल्या मुलीसोबत सुद्धा त्याने या मैदानामध्ये येत आपला आनंद व्यक्त केलेला आहे। ही सगळी दृश्य सामन्याच्या नंतरची आहेत। वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर भारतीय संघाने आपलं नाव या ट्रॉफीवर कोरलेलं आहे आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कुटुंबियांसोबत आपला जल्लोष साजरा केला आहे। तर मयूर राणे आपल्याला अधिकची माहिती देतात। मयूर, आपण बघतोय टीम इंडियाच्या या घसघशीत विजयानंतर एकंदरीतच भारतामध्ये संपूर्ण सेलिब्रेशन केलं जातंय। तुम्ही सध्या कोणत्या ठिकाणी आहात आणि काय भावना भारतीयांमध्ये आपल्याला बघायला मिळतात? नक्कीच काल झालेल्या भारताच्या विजयानंतर सगळीकडे जल्लोष केला जातोय। मी सध्या मुलुंड या विभागात आहे। तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे जल्लोष केला जात आहे। स्पीकर लावले आहे, गाणी लावली आहे, मिठाई भरली जात आहे। पूर्ण भारतीयांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। त्यात महिला देखील कुठेतरी सहभागी झाल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। छोटी मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील हे देखील याच्यामध्ये कुठेतरी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही पाहू शकता की महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा इतर जे युथ असेल ते देखील जल्लोष करत आहेत। आपल्यासोबत काही नागरिक बोलून घेऊया, जे क्रिकेट प्रेमी बोलून घेऊया। काय सांगाल, अखेर भारताने काल आहे ती मॅच जिंकलेली आहे? बस ते आपल्यासाठी एकदम महत्वपूर्ण मॅच होती, जे भारतने 10 वर्षांनंतर जिंकली ने आज भारतमध्ये संपूर्ण देशामध्ये आज एक गर्वाची गोष्ट आहे ने सर्व उल्हासने ती साजरा करते आज। नक्कीच आपल्याला अजून काही क्रिकेट प्रेमी त्यांची बातचीत करून घ्या। तुम्ही इथे लोकांना पेढे भरत आहात, जल्लोषाचं वातावरण तुमच्याकडे दिसत आहे। नक्की काय सांगाल, भारताने देखील अखेर 10 वर्षानंतर आहे ते जिंकलेलं आहे। मुझे 17 साल के बाद जो 2020 जीता बहुत खुश हूँ मैं, बहुत खुश हूँ मैं देश के लिए। और ये चौथी ट्रॉफी आई है, चौथी ट्रॉफी भारत। मैं पूरी इंडियन टीम को हार्दिक बधाई देता हूँ, खास करके रोहित शर्मा जो उन्होंने कैप्टनसी की है कल के मैच में, फाइनल मैच में। आपल्यावर काही महिला देखील आहेत, त्यांची बातचीत करून घेऊया। काय सांगाल, अखेर भारताने आहे तो वर्ल्ड कप जिंकलेला आहे, काय तुमच्या भावना आहेत? बहुत अच्छा लगा, बहुत खुशी हुई, इतने सालों बाद उसने जीता है, बहुत अच्छा लगा। नक्की तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आहे तो जल्लोष केला जात आहे। पूर्ण भारतात आहे तो जल्लोषाचं वातावरण आहे। टीम इंडिया आहे ते मोठ्या प्रमाणाने टीम इंडिया जिंकलेली आहे, मोठ्या प्रमाणात आहे तो सगळीकडे आता सध्या जल्लोष केला जात आहे। मयूर, खरं तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने T20 मधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे आणि यानंतर आपण कशा पद्धतीच्या भावना या क्रिकेट प्रेमींमध्ये बघतोय? तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज रोहित असेल किंवा विराटने असेल देखील इथे हॅलो काही तांत्रिक अडचणीमुळे आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। मयूर, धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। तर आपण बघतोय तब्बल 17 वर्षानंतर भारताने T20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलेलं आहे आणि प्रत्येक भारतीयामध्ये अतिशय आनंदाची भावना ही आता जागृत झालेली आहे।